आम्ही वस्तीतच होतो, कारण बघितलं काय म्हणाले होते मी, माझ्या इंद्राची यात काहीच चूक नसेल. हे सगळं ना ह्या पोरीमुळे घडतंय. बेजबाबदार ही आहे, माझा इंद्रा नाही. काय गे, लाज नाही वाटत इंद्राला तुझ्या बरोबर घेऊन गेलीस ते? गोड बोलून ना तू बाकी सगळ्यांना फसवू शकतेस, पण मला फसवू शकणार नाही. मी ना तुला पूर्ती ओळखून आहे. अगं काय चाललंय तुझं, काय हवंय तुला? तुला कळतंय का तू काय करून ठेवलंयस? आज केवढं मोठं नुकसान झालं असतं फॅक्टरीत. कोणी भरून दिलं असतं ते? तू? लायकी आहे का तुझी? आई, तू तिला का बोलतेस? माझ्या गाडीचं टायर पंक्चर झालं म्हणून आम्ही तिथे थांबलो. इंदिरा बस, चूक तिची आहे तर आहे. अजून तू आणि आबा किती पाठीशी घालणार रे तिला? आई, मी खरंच सांगतोय, माझ्या गाडीचं टायर खरंच पंक्चर झालं होतं. अरे मी नाही कुठे म्हणतेय, मान्य आहे झाला, गाडीचा टायर पंक्चर झाला, पण एक फोन करू शकला असतास ना, दुसरी गाडी पाठवली असती. तुझ्या एका फोनवर सगळं काही झालं असतं इंद्रा, पण तू का केलं नाहीस तसं? पण हिने भाग पाडला असेल ना तुला, हिनेच थांबवून घेतला असेल तुला तिकडे. त्याशिवाय तू असं करणं शक्यच नाही. हीच घरी घेऊन गेली असेल ना तुला. इंद्रा, तुला हिचे धावपेच कळत नाहीयेत रे. ही ना फक्त साळसूतपणाचा आव आणते, पण ती दिसते तशी नाहीये, ती तुला फसवतीये. आपण रस्त्यावर आलो ना तरच तिला आनंद होईल. आज कसं नुकसान केले बघतोस ना तू. हिच्या नादी लागलास ना तर बंद पडेल फॅक्टरी. आई, तू का तिला दोष देतेस? तिची काही चूक नाहीये. अगं इंदिरा, नाही मान्य आहे, टायर पंक्चर झाला, तुला थांबावं लागलं, पण तुला केव्हापासून किती फोन लावत आहे, तू फोन का नाही उचललास? तू जर का फोन उचलला असता तर हा प्रॉब्लेम झालाच नसता. आणि आय थिंक मी माझा फोन कारमध्ये विसरलोय, मी घेऊन येतो. सर थांबा, कारमध्येच आहे ना, मग नाही कुठे जात. ते मी आबा, त्यांचा फोन गाडीतच राहिला होता, ते फोन घ्यायला जाणार होते, पण मीच त्यांना थांबवलं. बघा, स्वतःच्या तोंडाने कबूल करतेय, किती निर्लज्जपणे सांगते ही. हो, आता तरी काहीतरी बोला हिला. हिचंच ऐकत बसलात ना तुम्ही तर खरंच आपल्या रस्त्यावर यायची वेळ येईल. मालते, तुम्ही शांत व्हा ना प्लीज. इंद्रा, अरे मला सांगितलं असतं तर मॅनेज केलं असतं ना. मी आधी फॅक्टरीत गेलो असतो आणि मग क्लायंटकडे गेलो असतो, गोंधळ नसता झाला ना. विक्रांत, ठीक आहे, आता यावर चर्चा करून काही उपयोग नाहीये. लवकरात लवकर हे प्रकरण निस्तरायला हवं. हो बाबा, ते जे काही घडलंय ते माझ्यामुळे घडलंय. आय सॉर्ट इट आउट. नाही, मला खात्री आहे तू हे निस्तरशील, पण यापुढे असं होणार नाही याची काळजी घे. हो बाबा. हे बघा, मला व्यवस्थित सांगा नक्की काय झालंय. साहेब, आम्ही नवीन युनिटवर काम सुरू केलंय. मग मी तुम्हाला सांगितलं होतं ना काय करायचं ते. अहो कसं होईल साहेब, तुम्ही जे सांगितलं का नाही तसं काहीच केलं नाहीये. सर, मी बोलू का? हा बोल. आपण सगळ्यांनी एवढी वर्ष एकत्र काम केलं. काम करत असताना कामावरती काही ना काही होतच असतं, पण तुम्ही असं नाही भांडलात कधी. मला सांगा, आज नेमकं असं काय झालं होतं? अगं राणी, यांनी केलेच असं काम.
म्हणजे नेमकं काय चुकलं? अगं राणी, आज ह्यांच्यामुळे कंपनीचं किती मोठं नुकसान झालं असतं. इंद्रजित सरांनी जे सांगितलं तेच केलंय असं तुम्ही म्हणताय. मग नेमकं काय चुकलं? हिला कोणी थांबवणार आहे का नाही? आई थांब, तिला विचारू दे. गजा भाऊ, मला सांगा नेमका प्रॉब्लेम कुठं झाला? तुम्हाला कसं कळालं की काहीतरी प्रॉब्लेम आहे? ते कामगारांनीच सांगितलं ना. आपण काय प्रॉब्लेम होता म्हणून सांगितलं? नुकसान होतंय ना, तेच सांगत होते ते. गजा भाऊ, कसलं नुकसान होत आहे असं म्हणाले ते? अहो, अडचण कुठं होती? हा, मशीन मध्ये काय प्रॉब्लेम होता का कामगार कुठं काय चुकत होते? नेमकं काय घडत होतं गजा भाऊ? ते राणी, त्यांनाच काय प्रश्न विचारतेस? अगं, त्यांना काही कळत नाही म्हणून तर आपण होत नाही इथे. त्यांचीच कसली उलट तपासणी घ्यायची? आणि काय त्यांना वकिलांसारखे प्रश्न विचारतेस तू? हो, आम्ही इंद्रा सरांनी सांगितलं तसंच केलंय. आमची काय बी चूक नाही. उलट ह्यांनीच मारला आम्हाला, काय चूक नसताना. तसं केलं असं झालंच नसतं. राणी जे प्रश्न विचारते ते करेक्ट आहेत. मला सगळे डिटेल्स कळायला हवे, त्याशिवाय आपण मार्ग कसा काढणार? राणी पुन्हा मध्ये आली. माझे सगळे प्लॅन उधळून लावते. हे बघ इंद्रा, हे सर चर्चा करून काम अडवून ठेवण्यात काही अर्थ नाहीये. हे बघ, आपलं काम होणं महत्वाचं आहे. अरे पण विक्रांत, आपण या सगळ्यावर सॉल्युशन कसं काढणार आहोत? अरे तू आहेस की, तू कॅपेबल आहेस, तू सोडवशील प्रश्न. हे बघ, आपलं काम अडता कामा नाहीये. हे बघा जायकर, गजा, तुम्ही जा फॅक्टरीत. जा सगळ्यांनी फॅक्टरीत जा लवकर, आपलं काम थांबायला नको. चला चला. जा जा. चार प्रश्न काय विचारलेस कामगारांना म्हणून लगेच स्वतःला शहाणी समजू नकोस. तू जर इंद्राला वस्तीत घेऊन गेली नसतीस ना, तर हे सगळं घडलं नसतं. म्हणजे चूक तुझी आणि तूच कामगारांची उलट तपासणी घेतेस. वा रे वा. एक तर माझ्या लेकाला वस्तीत थांबवून ठेवलंस आणि आळ मात्र त्या बिचारा कामगारांना आणि गजावर घेतेस. बघ, त्या सगळ्यांना ना तुझा खरा चेहरा माहित नाहीये, पण मला माहितीये तू कशी आहेस. तुला ना चांगलीच ओळखून आहे मी.